विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नाशिकमधील पुरोगामी विचारधारेशी निगडीत असलेल्या तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत मनुस्मृतीच्या पुस्तकाचं दहन करण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। मनुस्मृतीला खतपाणी घालणाऱ्या भाजपाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे तुमचं माझं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचं माझं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे मनुस्मृतीचं दहन केलं जात आहे। आपण देशामध्ये बघतोय अत्यंत आवडते समर्थक आहे, पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आहे, संभाजी आहे, असे सगळेच पदाधिकारी आहेत। याबाबत पुरोगामी चळवळीचे पदाधिकारी रवी दातीर यांनी अधिक माहिती दिली आहे। शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचारांची वाघ सन्माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृती जाळली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्तुती केली होती, जी मनुस्मृती स्त्रियांना अतिशय हीन लेखते, चातुर्वर्ण्याचं समर्थन करते, ती मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली। आणि त्या मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या म्हणजे अभ्यासात क्रमात मनुस्मृती आणू पाहणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात काल मनुस्मृतीचं दहन आव्हाड साहेबांनी केलं, परंतु अनावधानाने त्यांच्याकडनं त्या मनुस्मृतीच्या खालीच असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो अनावधानाने फाटला आणि त्याचे जाहीर माफी ही आव्हाड साहेबांनी मागितली। परंतु आव्हाड साहेब हे सातत्यानं शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या तत्वप्रणालीला अंगीकारत आहेत आणि महाराष्ट्रभर या विचारांची ते वाहक आहेत। त्यामुळं आव्हाड साहेबांच्या समर्थनात आणि मनुस्मृतीच्या विरोधात आम्ही ही मनुस्मृती या ठिकाणी जाळलेली आहे आणि भाजपच्या हुकुमशाहीचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो। भाजप या ठिकाणी हुकुमशाही आणून पाहत आहे। 21व्या शतकामध्ये मनुस्मृतीचं समर्थन करून, मनुस्मृतीच्या ग्रंथाचं समर्थन करून भाजप या ठिकाणी जे हुकुमशाही आणून पाहत आहेत, मनुस्मृती पुन्हा लागू करू पाहत आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। जय जिजाऊ जय शिवराय। तर सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेचे समर्थन करत मनुस्मृतीला पाठबळ देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध केलाय। भाजपाने जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या विरोधामध्ये आंदोलन केलं। महाराष्ट्रभर भाजपा आंदोलन करते, पण महाराष्ट्रात कुठेही भाजपाने मनुस्मृतीचा विरोध केलेला नाही। हे अतिशय निषेधार्ह आहे। आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबीपणाचा निषेध करतो तेव्हा त्यांना जुन्या काळातील मुघलशाही त्यांना आणायची आहे, हे त्यांचं हुकुमशाही आणायची आहे व त्यांनी महाराष्ट्रभर आंदोलन केलं आव्हाड साहेबांच्या विरोधामध्ये, पण मनुस्मृतीचा कुठे विरोध केला नाही। याचा अर्थ मनुस्मृतीला भाजपाचा पाठिंबा आहे व मनुस्मृती ही या आजच्या काळामध्ये लहान बाल गोपालांना मनुस्मृतीचा परिणाम व्हावा, स्त्री पुरुषमध्ये मतभेद व्हावे, हे असं भारतीय जनता पार्टीचं कारस्थान आहे व हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी जो काही प्रकार चालू आहे, आम्ही मनुस्मृती जाळण्याचं आम्ही जाहीरपणे समर्थन करतो। यावेळी संतोष गायधनी, रवी दातीर, दीपक गामणे, विद्यासागर घुगे, तन्मय शिंदे, साबिब बाल, तेजस भागवत आदी जण उपस्थित होते। माझा महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।